न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी नाशिकमध्ये 3 दिवसीय धरणे आंदोलन. राज्य सरकारकडे 11 प्रमुख मागण्या. अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. कलावंत आमदार, आर्थिक विकास महामंडळ, प्रवास सवलत, घरे आणि विमा योजनेची मागणी. राज्यातील कलावंत, साहित्यिक आणि वारकरी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. समितीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात कलावंतांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी स्वतंत्र कलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षक आमदारांप्रमाणे कलावंत आमदार म्हणून प्रतिनिधित्व देण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळेच्या निमित्ताने नाशिकमध्ये कलावंत वारकरी भवन उभारणे, एसटी व रेल्वे प्रवासात 75% सवलत, नवोदित कलावंतांसाठी सांस्कृतिक केंद्रासाठी भूखंड उपलब्ध करून देणे, भजनी मंडळांच्या अनुदानात वाढ करणे, जागरण गोंधळ करणाऱ्या लोककलावंतांना रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी, कलावंतांच्या मुलांना शालेय शिक्षणात सुविधा, मोफत विमा योजना आणि घरकुल योजनांमध्ये कलावंतांना प्राधान्य देण्यासह एकूण 11 प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन लाखो कलावंत, साहित्यिक आणि वारकरी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी समितीने निवेदनाद्वारे केली आहे. राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना म्हणजेच अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती आणि या राज्यव्यापी कलावंतांच्या संघटनेच्या वतीने आज नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती 1 दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच अर्थात माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब आणि त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब यांना या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने हक्काचं निवेदन सादर केलेलं आहे. जवळजवळ 1,500हून अधिक कलावंत आज नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती आपल्या हक्काचं मागण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित झाले आहेत. अशा या सर्व हजारो कलावंतांचं, वारकऱ्यांचं मी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो. सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या 4-5 दिवसापासून या सर्व कलावंतांना म्हणजे नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्हा अशा 5ही जिल्ह्यातील कलावंतांना एकत्रित करण्यासाठी जी जीवाची पराकाष्ठा करून सर्वांना एकत्रित केलं. आज त्यामुळेच नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती हजारो कलावंतांचा जथा दिसतो आहे आणि म्हणून या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं मी संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जी मागणी सरकारपुढे ठेवलेली आहे ती म्हणजे आहे कलावंतांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाने कलावंत आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करून द्यावं, की जेणेकरून आज आपण बघत आहात रिक्षावाल्यांचं महामंडळ झालेलं आहे, धुनी भांडी करणाऱ्या महिलांचं महामंडळ झालेलं आहे, गवंडी, बिगारी, रोजदार काम करणाऱ्या माणसांचं महामंडळ झालेलं आहे, पेंटर, सुतार काम करणाऱ्या बांधवांचं महामंडळ झालेलं आहे. मग आमच्या कलाकारांचं काय? आमच्या कलाकारांसाठी काय योजना आहेत? फक्त वयाच्या 50 नंतर 5,000 रुपये कलाकाराला द्यायचे, त्याची बोळवण करायची, झालं एवढंच? नाही, एवढ्यावर चालणार नाही. आणि म्हणून कलाकार हा काय अचानक घडत नसतो, तो तरुण वयातनं, बाल वयातनं हळूहळू येऊन तो पुढे उतार वयामध्ये येतो. आणि म्हणून त्याचं तरुणपण, त्याचं मध्यमपण हे देखील या ठिकाणी सक्षमपणे जावं याकरता अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ही मागणी केली आहे. कलावंतांचं स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं. दुसरी मागणी आपण केलेली आहे की शिक्षकांचा जसा प्रतिनिधी घेतला जातो जसा शिक्षकांचा प्रतिनिधी घेतला जातो त्याचप्रमाणे कलावंतांचा देखील प्रतिनिधी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने स्वीकृत पद्धतीने घ्यावा. जसे या ठिकाणी शिक्षक मतदारसंघातनं घेतला जातो, वेगवेगळ्या विधान परिषदेतनं घेतले जातात, त्याचप्रमाणे कलावंतांचा देखील एक आमदार
हा स्वीकृत पद्धतीने अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचा प्रतिनिधी घ्यावा. नमस्कार, मी जयेश रवींद्र सुतार. अखिल भारतीय कलावंत हक्क न्याय समितीच्या वतीने आज आमचं आंदोलन नाशिकमध्ये चालू आहे. संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड सरांच्या वतीने त्यांनी मला नुकतंच नाशिक महानगर प्रमुख म्हणून त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे. तर आता इथून पुढे मी पण या सगळ्या ज्या कलावंत न्याय हक्क समितीसाठी मी पण लवकरच आमच्या खानदेशमध्ये हे सगळे पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहे आणि तिथं पण आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांना कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने सदस्य करणार आहे आणि पुढील काम सगळं आपण खानदेशमध्ये पण चालू करणार आहे. राज्यातील लाखो कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी नाशिकमध्ये अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे 3 दिवसीय धरणे आंदोलन सुरू झाले आहे. विविध 11 मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारला निवेदन देण्यात आले असून पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.